नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल दी आरुष गुरु मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आणि आज आपण आहोत वोल्वो आयशर कमर्शियल व्हेइकल्स प्लांट होस्कोटे बेंगलुरु मध्ये। आणि हा जो वीडियो है, ये जो वीडियो है हम कर रहे हैं मराठी लैंग्वेज में, बिकॉज आज हम एक महाराष्ट्र बेस्ड पुणे बेस्ड ऑपरेटर का वॉक अराउंड रिव्यू करने वाले हैं, जे आहेत आश्रय ट्रैवल्स फ्रॉम पुणे। इसलिए मैं ये जो व्लॉग है वो मराठी लैंग्वेज में कर रहा हूँ। तर आश्रय ट्रैवल्स becomes the India's first operator to get Volvo BATR 9600 SLX। तसं म्हणायला गेलं तर 2-4 ऑपरेटरनी एकत्र डिलिव्हरी घेतलेली आहे, पण आज डिलिव्हरी आश्रय आणि एका दुसऱ्या ऑपरेटरची आहे। म्हणून मी कॅप्शन मध्ये लिहिलेलं आहे की इंडियाज फर्स्ट Volvo BATR SLX। आता आपण या गाड्याचं वॉक अराउंड रिव्ह्यू करणार आहे। अर्ध्या तासाचा वेळ आहे या टेस्ट ट्रॅक वर आपल्याला, आणि इकडे सगळं मीच मॅनेज करतोय स्वतः। ड्रोन फ्लाय सुद्धा मी करत आहे आणि आता आपण याचे ड्रोन शॉट्स घेणार आहे आणि डिटेल तुम्हाला वॉक अराउंड रिव्ह्यू मध्ये गाडीची किंमत, गाडीचं मायलेज, सर्व काही तुम्हाला माहिती मिळणार आहे। आणि अजून एका गाडीचा वॉक अराउंड रिव्ह्यू पुंचरी ट्रॅव्हल्स, ज्यांची डिलिव्हरी उद्या आहे 27 सप्टेंबरला, त्याचा वॉक अराउंड रिव्ह्यू देखील येणार आहे। म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण वॉक अराउंड रिव्ह्यूच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया। फ्रंट लुक वगैरे दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, फ्रंट लुक जो आहे या गाडीचा काही असा ठेवला आहे। याच्यामध्ये मेजर चेंज जर म्हणायचा झाला तर हा डिफरन्स आहे की वोल्वोचा जो लोगो आहे ना आधीचा, तो इथे चेंज केलेला तुम्ही पाहू शकता। बाकी वरती आश्रयचं ब्रँडिंग तुम्हाला येऊन जातं। आश्रय असं डिजिटल बोर्ड मध्ये देखील लिहिलेलं आहे आणि ही गाडी डेकोरेट वगैरे केली होती। आणि आता दुसरी गाडी अजून यायची आहे, म्हणून मी म्हटलं की पाऊस यायच्या आधी आणि अंधार व्हायच्या आधी तुम्हाला गाडीचा जो आपला वॉक अराउंड रिव्ह्यूचा पार्ट असतो, फ्रंट एक्सटिरियर वगैरे आपण दाखवून घेऊ। आरशांवर देखील तुम्ही पाहू शकता फुलं वगैरे इथे लावलेली आहेत। तर मित्रांनो, साईड लुक जो आहे या बसचा तो काही असा ठेवलेला आहे। AshrayBus.in असं त्यांच्या वेबसाईटचं नाव आहे, इथे तुम्हाला ते भेटून जातं। त्यानंतर आश्रयचं मस्तपैकी ब्रँडिंग इथे तुम्हाला दिसेल आणि प्रत्येक विंडो जी आहे ना ती इमर्जन्सी एक्झिट आहे। वुमेन सेफ्टी, ट्रेंड स्टाफ, लाईव्ह ट्रॅकिंग, CCTV, चार्जिंग पॉइंट, रिझनेबल तिकीट्स, असे काही स्टिकर जे आता फार इझिली तुम्हाला भेटून जातात कोणत्याही ऑपरेटरना। जरी तुम्ही वोल्वोकडनं घेतली किंवा लीलँड वगैरे घेतली तरी पण तुम्हाला हे स्टिकर मिळणार आहेत। तुम्ही बाहेरच्या बाजूला एक CCTV कॅमेरा छोटासा पाहू शकता, हा बघा, तो सुद्धा फार महत्वाचा आहे। तो या बाजूला देखील आहे आणि तो ज्या बाजूने पॅसेंजर्स बोर्ड करतात त्या बाजूला देखील तुम्हाला तो कॅमेरा मिळणार आहे। एकूण बसमध्ये आतमध्ये केबिन मध्ये 2 आणि इंटेरियर्स मध्ये 2 आणि बाहेर असे 2, एकूण 6 कॅमेरे बसवलेले आहेत। सेफ्टीची फारच जास्त काळजी घेतलेली आहे। वोल्वो स्लीपर क्लास www.ashraybus.in त्यांची वेबसाईट, जसं सांगितलं 9600 SLX चं मेन्शन आहे। आणि ओव्हरऑल जो साईड लुक जो आहे तो असा आहे बघा। मी वाईड अँगलला घेतलं आणि लिटरली आता पाऊस पडतोय तरी पण मी छत्री घेऊन व्लॉगिंग करतोय। आता ड्रोन वगैरे पण आपल्याला फ्लाय करायचं आहे। इथे परमिशन फक्त अर्ध्या तासाची भेटली आहे आपल्याला। हा जो ओपन ग्राउंड आहे किंवा हेलिपॅड म्हणू शकता ऍक्च्युली, याचं हे वोल्वोचं प्लांट आहे, त्याचं जे ओपन एरिया आहे, टेस्टिंग ट्रॅक ऍक्च्युली याला म्हणतात, तर ते आपल्याला मॅक्झिमम 30-40 मिनिट्ससाठी आहे। पण बेंगलोरचं वातावरण चांगलं आहे, पाऊस लागला तरी नॉनस्टॉप असा येत नाही, तो आता बऱ्यापैकी कमी झालाय। आणि जिकडून पॅसेंजर्स तुम्ही लोक बोर्ड करता तिकडे पण जसं मी तुम्हाला सांगितलं तिकडे एक तुम्हाला कॅमेरा भेटून जाणार आहे। आणि या बाजूचा साईड लुक जो आहे तो देखील सेम आहे। वोल्वोचा जो फ्युअल टँक असतो तो इथे मध्ये असतो आणि दोन्हीकडून तुम्हाला डिझेल भरता येणार आहे या गाडीमध्ये। हे बघा, आता वाईड अँगलला घेतो, बसेस एक नंबर दिसत आहेत। आणि आता येऊया तुम्हा लोकांच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नांवर। बसची किंमत किती आहे? आता SLX मॉडेल आहे, त्याची ऑन रोड किंमत जवळजवळ 2,10 ते 2,20,00,000, 2.25 करोड आप मान के चलिए, 2,15,00,000, 2.25 करोड बसची किंमत आहे। एका बसची सांगतोय। प्राइस ऑफ वन बस ऑन रोड इज 2,10,00,000 to 2,20,00,000। बीच में अप्रॉक्स यू कैन कीप इट एज 2,15,00,000। बस का माइलेज जो है BATR 9600, 7,700 सीसी का इंजन, माइलेज इज अप्रॉक्स 3.5 किलोमीटर पर लीटर। और रूट जो आहे तो आपण आतमध्ये जेव्हा जाऊ ना त्यावेळी मी डिस्क्लोज करणार आहे, म्हणून व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघा। बॅक लुक जो आहे या बसेसचा काही असा आहे। आणि या वेळी सगळ्यात भारी गोष्ट, एक नंबर, मला एकदम ही एक गोष्ट आवडली आहे, ती म्हणजे इथे काय लिहिलंय वाचा। आप सब पढ़िए इधर क्या लिखा है।
B8R। इतना चिल्ला चिल्ला के क्यों बता रहा हूँ, कारण त्याचं कारण हे आहे की अजूनही लोक मल्टी एक्सेल दिसली की 11R असं म्हणतात। अहो आता तर सप्पे लिहूनच टाकलं की हो 8R। अभी जो लोग बोलते हैं ना मल्टी एक्सेल 11R, तो ये खुद वोल्वो ने लिख के दिया है आप लोगों को। वाचा तिथे काय लिहिलंय, B8R। आश्रय देवनागरी स्क्रिप्ट मध्ये लिहून घेतलंय, ते एक नंबर भारी गोष्ट केलेली आहे, ती फार आवडली मला। वोल्वोचं मेन्शन तुम्हाला येऊन जातं 9600 SLX। आधी आपलं 9600S इथं मेन्शन यायचं, आता ते येत नाहीये, 9600 SLX असं मेन्शन आहे। आणि वरती तुम्हाला 2 कॅमेरे ऍक्च्युली मिळून जातात, हे पहा, तिकडे काय आणि इकडे काय, दोन्ही बसेसला असंच आहे। आणि आश्रयचं देवनागरी मधलं मेन्शन मला फारच जास्त आवडलेलं आहे। चला मित्रांनो, आता आपण या बसच्या इंटिरियर्स कडे जाऊया। सुरू करूया केबिन पासून। जसं तुम्ही एंटर करणार आहे तुम्हाला पायऱ्यांवरती एम्बियन लाइटिंग मिळून जाणार आहे तिन्ही, आणि लेफ्ट हँड साईडला जे आहे तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर तुमच्या सेफ्टीसाठी भेटणार आहे। आणि इकडे महेंद्र सरांनी जे ओनर आहेत आश्रयचे, त्यांनी इथे गणपती प्लेस करून घेतलेला आहे। आणि काही अशी आहे या बसची केबिन। हे आता आधी ब्राऊन कलर मध्ये यायचं, आता ब्लॅक कलर मध्ये येत आहे। ब्लॅक कलर सुद्धा एकदम मस्त दिसतोय। आधी ब्राऊन फिनिश होता, आता ब्लॅक फिनिश आहे। आता लाईट मुळे, अंधार झाल्यामुळे तुम्हाला नीट दिसत नसेल, पण वरची लाइटिंग जी आहे ती याच्यामध्ये सेमच ठेवली आहे। अजून एक केबिन मध्ये एक चेंज केला आहे, तो म्हणजे खाली हे स्विचेस आधी नसायचे आधीच्या 9600S मॉडेलला, ते थोडे ऍड केलेले आहेत। FAPS फायर अलार्म प्रोटेक्शन सिस्टीम तर आता कंपल्सरीच केलेलं आहे। डोअर ओपन अँड क्लोज करण्यासाठी हे वाला बटन आहे ते सेम ठेवलेलं आहे। कॅप्टन दादांसाठी USB+C टाईप चार्जिंग सॉकेट तुम्हाला येऊन जाणार। आणि लाईट्सचे कंट्रोल इथे आहेत, रिव्हर्स पार्किंग कॅमेऱ्याचा व्ह्यू इथे येतोय, हेडलाईट्सचे कंट्रोल्स इथे आहेत, बसचा पार्किंग इंडिकेटर। स्टेअरिंग तुम्हाला आता 9600S मध्ये म्हणजे आधीपासूनच गेले 4-6 महिने लेदर रॅप्ड स्टेअरिंग व्हील त्यांनी देणं चालू केलेलं आहे, म्हणून SLX ला तर स्टेअरिंग व्हील आहेच विथ लेदर। आणि अजून बऱ्याच लोकांचं हे मत आहे की स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स वोल्वोने दिले पाहिजेत, ते एक महत्वाचं आहे असं मला देखील वाटतं। 511 किलोमीटर या बसचं रनिंग झालेलं आहे। हे बघा 6:25 झालेली आहेत। इकडे बसचा पार्किंग ब्रेक आहे, इबर स्पेशलचा AC एअर कंडिशनिंग या बसमध्ये आहे। बाकी बॅटरी कट ऑफ स्विच, मिरर ऍडजस्टमेंट स्विच, परत हा बॅटरीचा स्विच, हाईट अप डाऊन, ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे, ती सर्व बटन तुम्हाला इकडे येणार आहेत। आणि बस जी आहे ती ऑटोमॅटिक आहे, 12 स्पीड AMT B8R। आता मागे B8R लिहिलंय म्हणून जास्त काय त्याच्यावर चर्चा करायची गरज नाही। B8R 12 AMT 12 स्पीड AMT 12 गिअर्स असतात। आधी 11R ला जे यायचं ते होतं 1280 टॉर्क कन्व्हर्टर। जे लोक गाड्यांमध्ये, ज्यांना आवड आहे गाड्यांची आणि एकदम हार्डकोर मोटर एन्थुझियास्ट आहेत, त्यांना ते AMT आणि AT कळून जाईल। इकडे देखील एक 3 पिन चार्जिंग सॉकेट, हा कस्टमाइज मोस्टली करून घेतलेला असणार आहे आश्रयवाल्यांनी। कॅप्टन दादांसाठी हा चार्जिंग सॉकेट तुम्हाला भेटतो। आणि ते जे पॅडल आहे ते स्टेअरिंग ऍडजस्ट करण्यासाठी आहे। स्टेअरिंग जसं कॅप्टन दादांना कम्फर्टेबल वाटेल चालवताना तसं ते ऍडजस्ट करू शकता। क्रूज कंट्रोलचं फंक्शन तुम्हाला इकडे येईल, हे याने तुम्ही क्रूज कंट्रोल सेट करू शकता। बसचा रिटार्डर इकडे आहे आणि हे सर्व जो डिस्प्ले आहे ना तो या बटन्सने कंट्रोल केला जाणार आहे। इंच्या आतमध्ये तुम्हाला एकूण 3 CCTV कॅमेराज मिळतात। पहिला हा आतमध्ये कोण आलं दरवाजातनं ते पाहण्यासाठी हा एक व्ह्यू आहे, आणि दुसरा व्ह्यू इकडे आहे तुम्हाला, म्हणजे आतनं आता खालून कोणतरी आलं ना तर ते तुम्हाला कळून जाणार आहे, म्हणजे ऑपरेटरना एकदम सर्व्हेलन्स राहणार आहे ड्रायव्हर्सवर, सीटा वगैरे भरतायत की नाहीत। AC वेंट इथे एक आहे आणि तिकडे रिडिंग लॅम्प आहे। आता त्या रिडिंग लॅम्पची ऑनेस्टली गरज नाहीये, पण युनिट आता ऍक्च्युअली तसा येतो, ते मॅन्युफॅक्चर करतात म्हणून ते लावून देतात। आणि हा जो CCTV कॅमेरा आहे, दिस विल ऍक्ट लाईक अ डॅश कॅम, यू कॅन से डॅश कॅम सारखा हा काम करणार आहे। आणि 3 पिन चार्जिंग सॉकेट इकडे, आणि बसचे डॉक्युमेंट्स, इन्शुरन्स किंवा PUC असू दे, बसचे रजिस्ट्रेशन पेपर असू देत, ते सर्व या बॉक्समध्ये स्टोअर केले जाऊ शकतात। कॅप्टन दादांची सीट आहे ती पण सेमच ठेवली आहे, त्याच्यामध्ये अजिबात काही बदल नाहीये। म्हणजे एकंदरीत बोलायचं झालं तर केबिन मध्ये काही मेजर चेंजेस इतके केलेले नाहीयेत। महत्वाचा चेंज म्हणजे हाच की जो डॅशबोर्ड आहे ना तो ब्लॅक फिनिश मध्ये येतो, इतकंच। बाकी सगळं ऑलमोस्ट सेम ठेवलेलं आहे, आणि ही 4 बटन एक्स्ट्राची, बाकी सगळं सेम आहे। आता इंटिरियर्स कडे जाऊया आणि तिकडे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की काय वेगळं आहे आणि काय सेम आहे।
चला मित्रांनो, आता आपण या गाडीच्या बर्थ्स कडे जाऊया, जिकडे पॅसेंजर्स झोपून आरामात या बसमधनं प्रवास करणार आहेत. आतमध्ये जायच्या आधी तुम्हाला इथे 2 ग्रॅब हँडल्स भेटून जातात. लेफ्टला पण आहे आणि राईटला पण आहे, आणि याने डोर ओपन केला जातो. आणि इथे देखील एक ग्रॅब हँडल तुम्हाला भेटून जातं. आपण करू ओपन. हे पहा, काही अशी आहे बस आतून. एकूण स्लीपर बस तुम्हाला या बसमध्ये 42 आहेत. म्हणजेच एका वेळी 42 लोक, 42 पीपल ऍट अ टाइम कॅन ट्रॅव्हल इन दिस बस. तर मित्रांनो, आता अम्युनिटीज कडे जायच्या आधी या बसेसमध्ये काय काय तुम्हाला लक्झरियस मिळणार आहे, म्हणजे जे काय बदल केलेले आहेत आधीच्या 9600S मध्ये आणि SLX मध्ये, ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आधीच्या ह्याच्यामध्ये कसं यायचं, फक्त हे वाला जे कंपार्टमेंट आहे असं पूर्ण कव्हर्ड यायचं, पण आता इथे एक असं कर्व एक आलेला आहे. काही बस फॅन्सचं म्हणणं हे देखील असतं की याने पॅसेंजरला क्लॉस्ट्रोफोबिक होऊ शकतं, पण इतकं काही होईल असं पर्सनली मला वाटत नाही. त्याचसोबत जे बॅक रेस्ट आहे ना, हे वालं, हे देखील वोल्वोने याच्यामध्ये चेंज केलेलं आहे. बसचे नंबर युजली मध्ये दिले जातात, पण ते सुद्धा वोल्वोने चेंज करून इथे दिलेले आहेत. आणि 20, 19, 18, 17 असं सिम्पल सॉर्टेड नंबरिंग केलेलं आहे. म्हणून विंडो तसा काही प्रकारच नाहीये, सरळ तुम्हाला कळून जाणार आहे तुमची सीट कोणती आहे. इझिली नोटिसेबल आहे. 24 बघा, आता 24 म्हणजे वरती लिहिलेलं आहे, 24 वरची विंडो ती 24, 23, 22, 21. आणि साईडला जे आहे आश्रयवाल्यांनी हे ऑप्ट केलेलं आहे, L आणि K अल्फाबेट्स इथे लिहिलेले आहेत. अजून एक महत्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये एसी वेंट्स जे आहेत ना, ते वेगळ्या टाईपचे टाकलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी आता. एसी वेंट रिडिंग लॅम्प, हे बघा, हा जो युनिट आहे पूर्णपणे त्यांनी बदललेला आहे आधीच्या 9600 मध्ये आणि ह्याच्यामध्ये. हे बघा, असे 2 रिडिंग लॅम्प तुम्हाला येऊन जातात. आधी कसं होतं, एक बर्थ लॅम्प आणि रिडिंग लॅम्प अशी 2 त्याला वेगळी बटणं होती. हे थोडंसं आता प्रीमियम असं, किंवा प्रीमियम पेक्षा मी शब्द वापरीन वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि हे एसी वेंट जे आहे ते सेमच आहे. अजून एक मेजर डिफरन्स म्हणायचा झाला तर हे वाला कंपार्टमेंट. आधी कसं यायचं, सिंगलवाल्या बर्थला तर असं सेम हे वालं यायचं, पण इकडे काय व्हायचं, पूर्ण असं एक पूर्ण अखंड कंपार्टमेंट होतं. आता ते बदललेलं आहे, कारण की जी प्रवासमध्ये गाडी लॉन्च केली होती ना, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल टीव्ही होते. आणि आता सुद्धा काही ऑपरेटर्स जसं की राजरतन वगैरे, ते ऑपरेटर्स किंवा एक्सप्रेस लाईन वगैरे असतील, ते इंडिव्हिज्युअल टीव्ही ही जी अम्युनिटी आहे, फीचर आहे, ते ऑप्ट करतात. म्हणून आता इथे स्क्रीन ऑपरेटर जो आहे बसवू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला इकडे स्टोरेज स्पेस देखील मिळून जाणार. हे बघा, खालच्यावाल्या बर्थचं दाखवतो तुम्हाला. हे बघा, तुम्हाला इनफ अशी स्टोरेज स्पेस मिळणार आहे. पण सॅक वगैरे ठेवता येईल की नाही, मोस्टली नाहीच ठेवता येणार. तो थोडासा एक प्रॉब्लेम मला या मॉडेलमध्ये वाटतो. पण ठीकच आहे, तुम्हाला टीव्ही जर ऑप्ट करायचा असेल तर ही सुविधा फार चांगली आहे. बॉटल होल्डर आश्रयवाल्यांनी ऑप्ट केले. हे बघा, इकडे एक बॉटल होल्डर आहे, त्याचसोबत यावाल्या सिंगलवाल्या बर्थमध्ये इथे बॉटल होल्डर आहे, आणि इकडे एक बॉटल होल्डर आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल बॉटल होल्डर, इंडिव्हिज्युअल तुम्हाला हे कंपार्टमेंट, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि टीव्ही प्लस कंपार्टमेंट मिळणं ना, ही फार मोठी नशिबाची गोष्ट आहे, खरंच सांगतो. कारण की आधी कसं व्हायचं, अगर आपने टीव्ही दे दिया बसमध्ये टीव्ही असेल तर हे वाला कंपार्टमेंट नाही मिळणार. पण ते आता वोल्वोने डिझाईन मध्ये चेंज केल्यामुळे तुम्हाला टीव्ही आणि हे स्टोरेज कंपार्टमेंट दोन्ही भेटून जाणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे डबलवाल्या बर्थला तुम्हाला प्रायव्हसीसाठी इथे कर्टन आश्रयवाल्यांनी ऑप्ट केलेले आहेत. ते फार चांगलं आहे. मोस्टली वोल्वो ज्या असतात, वोल्वोमध्ये असतातच कर्टन डबलवाल्या बर्थला, पण ते मोस्टली ऑपरेटरवर राहतं की त्यांना हे जे फीचर आहे ते त्यांना घ्यायचंय की नाही, ऑप्शनल असतं. पण आश्रयवाल्यांनी ते घेतलेलं आहे. ही फार चांगली बाब आहे, चांगली गोष्ट आहे. आश्रयचं ब्रँडिंग तुम्हाला बॅकरेस्टवर मिळून जातं दोन्ही बाजूला. आणि चार्जिंग सॉकेटचा बराच मुद्दा होता 9600S मध्ये, की सी टाईप जे असतात ते, तिथे लोक काय करतात, आपली महान लोक त्याच्यामध्ये मॅकबुक जो असतो त्याचा चार्जर तिथे प्लेस करतात. आणि त्यामुळे सी टाईप जे चार्जिंग सॉकेट असतं ना, ते सर्किट होऊन हे होऊन जातं, शॉर्ट सर्किट टाईप छोटासा स्पॉट झाल्यामुळे ते वर्क करत नाही. बघा, वरती आता सी टाईप तुम्ही पाहू शकता, तिथे ही लोक लावणार मॅकबुकचा चार्जर. आणि या ज्या छोट्या बॅटरीज असतात ना बसच्या, त्या डिझाईन केलेल्या नसतात की तुम्ही लॅपटॉप चार्ज करावा, अशी अपेक्षाच नाहीये. म्हणून तुम्ही फक्त मोबाईल चार्ज करा. आणि आता 2 पिन साठी पण नवीन सोय आहे, वेगळीच, तुम्हाला दाखवून देतो मी. इकडे जरा लाईट बऱ्यापैकी आहे. हे बघा, हे बघा,
इकडे असं 2 पिन चार्जिंग सॉकेट केलेलं आहे. हे थोडंसं स्टायलिश केलंय, पण याची खरंच गरज होती का असं पर्सनली मला तर वाटत नाहीये. सरळ आपलं पांढरवाला 3 पिन किंवा 2 पिन प्लस USB दिलं ना की काम संपलं. USB तर तुम्हाला इकडे मिळणारच आहे. ते बघा आता हे कुठं दिलंय, हे इकडे दिलंय खूपच खाली. तिकडच्या लोकांसाठी चांगलं आहे, ठीकच आहे डबलवाल्या बर्थमध्ये. पण इकडे जे दिलंय ना ते थोडंसं कमी प्रॅक्टिकल मला वाटलं. हे पहा, पण ठीकच आहे. इकडे तुम्ही चार्जिंगला लावा आणि इकडे एक मोबाईल होल्डर दिलेला आहे, ही एक चांगली बाब आहे. हे थोडंसं मला MG टिग्रा सारखं वाटलं खरं सांगायचं झालं. MG टायगरा जी लॉन्च केली ज्याचा आपण वॉकर ऑन रिव्ह्यू केला होता त्याच्यासारखं मला थोडंसं वाटलं. बाकी प्रत्येक विंडो जी आहे इमर्जन्सी एक्झिट आहे, इमर्जन्सी हॅमर तुम्हाला प्रत्येक विंडोच्या इथं तुम्हाला मिळणार आहे. ते बघा, प्रत्येक विंडोच्या इथं तुम्हाला इमर्जन्सी हॅमर मिळणार आहे आणि इमर्जन्सी एक्झिट जी आहे ती इकडे आहे. याच्या खालून तुम्ही जाऊ शकता. इथे ऍक्च्युली पायऱ्या आहेत. बऱ्याच वॉकर ऑन रिव्ह्यू मध्ये मी ते देखील एक्सप्लेन केलेलं आहे. तर या बसमध्ये वोल्वोने तुम्हाला शूज वगैरे ठेवायला इकडे प्रॉपर असं कंपार्टमेंट देखील दिलेलं आहे. हे बघा, लेफ्टला पण आहे आणि राईटला पण आहे, म्हणून तुम्ही इकडेच फक्त शूज, चप्पल जे काही आपलं आहे ना ते काढा. आता या बॉक्स वगैरे मध्ये ठेवण्याच्या भानगडीत प्लीज पडू नका. माझी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे की इकडे प्रॉपर कंपार्टमेंट दिलेले आहेत. हे बघा, हा जो ट्रे आहे ना हा काही शो साठी दिलेला नाहीये. ऍक्च्युली इथे तुमचे फुटवेअर जे आहे ते ठेवण्यासाठी इकडे ट्रे दिलेला आहे. तर ऍक्च्युली आता सगळ्या लाईट्स ऑन झाल्या. आता जरा गाडी भारी दिसते ऑनेस्टली स्पीकिंग. ते दादा दुसरे आले वोल्वोत काम करणारे म्हणून बरं झालं, म्हणून तुम्हाला आता गाडी अशी प्रॉपरली अशी दिसणार आहे. मगाशी थोडासा अंधार होता पण मला काहीतरी गडबड वाटली. पण इकडे वोल्वोमध्ये शूट संपवणं म्हणजे आता ऑलरेडी 6:15 वाजत आलेले आहेत. तरी मी तुम्हाला एक एक गोष्ट प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे. त्याच नंतर आपला व्लॉग जो आहे तो संपणार आहे. आणि आता येऊया तुम्हा लोकांच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नावर की बस का रूट क्या आहे आरुष भाई, व्हॉट इज द रूट ऑफ द बस. सो आश्रय ट्रॅव्हल जे आहेत ते पुण्याचे आहेत. त्यांचं जे गाव आहे ते पुण्याचे आहेत, म्हणजे त्यांचं हेड ऑफिस तुम्ही म्हणू शकता. आणि त्यांच्या सगळ्याच गाड्या ज्या आहेत ते पुणे ते गोवा मार्गावर धावतात. म्हणून ही बस देखील पुणे टू गोवा या रूटवर चालणार आहे. पण याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे मुंबई टू गोवा किंवा पुणे टू गोवा जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना त्या कोल्हापूरवरनं एकतर गगनबावडा मार्गे किंवा राधानगरी मार्गे जातात, करुळ घाट किंवा फोंडा घाट. पण आश्रयवाल्यांच्या गाड्या आणि ही देखील गाडी कोणत्या रूटले जाणार आहे, पुणे, सातारा, कराड, कराडवरनं मधून मलकापूर, शाहूवाडी, आंब्यातनं आंबा घाट उतरून हे वाटूळ म्हणून गाव आहे कोकणामध्ये, तिथे NH66 मुंबई गोवा हायवेला जॉईन होतील आणि तिथून थेट आपलं तळेरे, कणकवली, कुडाळ हे सगळं करत करत बांद्यामध्ये गोव्यात एंटर करून मापसावरनं लास्ट ड्रॉपिंग पॉइंट असणार आहे मडगाव. तर पुणे निगडी पासनं ते मडगाव गोवा असा या गाडीचा रूट आहे. आणि पूर्ण रूट मी एक्सप्लेन देखील केलेला आहे. आणि ज्या लोकांना मराठी समजत नाही, जो लोग मराठी नहीं समजते उनके लिए नीचे मैंने प्रॉपरली लिख भी दिया है, तो सेम सॉर्टेड क्लियर. आणि जसं मी म्हणलं गाडीच्या आत देखील तुम्हाला 2 CCTV कॅमेराज मिळणार आहेत. एक इकडे मागे त्यांनी बसवून घेतलाय आणि दुसरा CCTV कॅमेरा जो आहे ना तो तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. हे पहा, हा कोण आतमध्ये आलं कोण गेलं या दरवाजाच्या ठीक बरोबर आहे. आणि इथे एक घड्याळ तुम्हाला भेटून जाणार आहे. म्हणून तुमच्या सेफ्टीची पूर्ण काळजी इकडे घेतलेली आहे. आणि ऍक्च्युली आता बस कसं आहे पूर्ण रेडी नाहीये, पण आता पुण्याला मी बऱ्याच दिवसांनी जाईन, मग कव्हर करणं तिकडे जाऊन मग व्लॉग टाकायला खूप लेट होईल. तोपर्यंत तुम्ही लोक फार दंगा करता की व्लॉग कब डालोगे, व्लॉग कब डालोगे आरुष भाई, व्लॉग कब डालोगे. कारण की शामोलीचे जे 11R होती ना, दामोदरने तिला 9600चा लुक दिला, तर त्याच्यासाठी तर लोक इतकं कॉमेंट करत होती कब वो आएगा व्लॉग. तर आज 26 सप्टेंबरला डिलिव्हरी झाली आहे. 1 ऑक्टोबरच्या आत, फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर तुम्ही मानून चला हा व्लॉग युट्यूबवर लाईव्ह होऊन जाईल. तर हेच होतं सर्व या आश्रय ट्रॅव्हल्स फ्रॉम पुणे यांच्या ब्रँड न्यू फॅक्टरी फ्रेश वोल्वो BATR 9600 SLX AC स्लीपर बसेस बद्दल. और आप चिंता मत कीजिए, इसके बाद पुंचेरी ट्रैवल्स का जो व्लॉग है वो हिंदी लैंग्वेज में आपके लिए आने वाला है. सेम इंटीरियर्स है पर हिंदी में आप लोगों को समझाऊंगा तो आपको बहुत ज्यादा लोगों तक, मतलब इट विल रीच टू मैक्सिमम नंबर ऑफ पीपल. दिस बस, द ऑपरेटर is from Maharashtra. That's why I love my mother tongue a lot.
क्योंकि अभी आप देखेंगे बहुत बार मैं कन्नड़ा लैंग्वेज में भी शुरू करता हूँ. आई रिस्पेक्ट ऑल लैंग्वेजेस एंड आई ट्राई टू स्पीक 1 or 2 सेंटेंसेस इन ऑल लैंग्वेजेस पॉसिबल इन द व्लॉग. जैसे पुंचेरी का लास्ट टाइम हमने किया था, थोड़ा मलयालम लैंग्वेज में शुरू किया था. तो सभी भाषाओं की मैं रिस्पेक्ट करता हूं. और जब भी महाराष्ट्र से रिलेटेड कोई ऑपरेटर है, उनका व्लॉग है, इंफॉर्मेशन वीडियो है, वो मैं मराठी में ही बनाऊंगा. ऐसा मेरा प्रयास है, हमेशा रहेगा. और हिंदी में भी आपके लिए कल पुंचेरी ट्रैवल्स का व्लॉग आने वाला है, तो स्टे ट्यून रहिए. कल मतलब 2-3 दिन बाद ये व्लॉग अगर 2 अक्टूबर को आया तो 4 और 5 अक्टूबर तक पुंचेरी ट्रॅव्हल्स का व्लॉग भी लाईव्ह हो जाएगा. तो वो भी देखना आप ना भूले. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.